1 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशातील 1ली ते 8वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा TET ही 2 वर्षात उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निकाल दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यासह देशातील लाखोंच्या संख्येत प्राथमिक शिक्षकांच्या सेवांना संरक्षण न राहिल्यामुळे शासनास वारंवार विनंती करूनही व दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल न केल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। त्यामुळे शिक्षक संघटनांच्या वतीने आज 5 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा 5 डिसेंबर रोजी शाळा बंद करून ITI पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, समन्वय समिती व उर्दू शिक्षक संघटना, मराठवाडा मुख्याध्यापक संघटना सहभागी झाले होते। आज जो महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक समन्वयाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं TETच्या संदर्भामध्ये जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्यामध्ये जो त्या निकालाचा देशातील राज्यातील लाखो शिक्षकांवर परिणाम होत आहे, त्यामुळे ते बाधित होत आहे। शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारने TETच्या निकालाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासाठी हा मोर्चा संपूर्ण राज्यामध्ये आयोजित करण्यात आला। त्याचाच भाग नांदेडमध्ये हा सुद्धा मोर्चा संपन्न होता। किती शिक्षकांना याचा फटका बसला? जवळपास देशातील 20 लाख शिक्षकांना आणि राज्यातील 1.5 लाख शिक्षकांना याचा फटका बसणार आहे। म्हणून शिक्षकांमध्ये राज्यातील अस्वस्थता निर्माण झालेली आहे। या व इतर ज्या मागण्या आहेत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, त्यानंतर सर्वात महत्त्वाची मागणी आमची भूमिका आहे, मागणी आहे शिक्षकांची, शिक्षक संघटनांची, विद्यार्थ्यांना मला शिकू द्या। जी अशैक्षणिक कामं आहेत, ऑनलाईन कामं आहेत, त्यामुळं विद्यार्थ्याच्या अध्यापनाकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष होत आहेत। यासाठी आम्ही शासनाला वेळोवेळी या संदर्भात निवेदन दिलेली आहेत। म्हणून शासन या बाबतीत कुठलीही दखल घेत नाही। इतर ज्या 13 मागण्या आहेत त्यामध्ये 10-20-30 आश्वासित प्रगती योजना लागू करावी। राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे, फक्त शिक्षक वगळता 7व्या वेतन आयोगामध्ये स्पष्ट सांगितलं शिक्षकांना ही आश्वासित प्रगती योजना लागू करावी, पण शासन या बाबतीत निर्णय घेत नाही। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर जो 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जो निर्णय निर्गमित केलेला आहे, त्यामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत। म्हणून जी पूर्वीची संच मान्यता होती, वाडीतांडी पाड्यावर काम करणारे शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी शिकू द्या, विद्यार्थ्यांना घडवू द्या, अशा प्रकारची भूमिका राज्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने घेण्यात आली आहे। शिक्षक संघटना आज जवळपास या आंदोलनामध्ये 25 संघटना सहभागी आहेत। आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी मोर्चा पाहिलेला आहे, उपस्थिती पाहिलेली आहे आणि विशेषतः आमचा हा मूक मोर्चा आहे, शांततेत मोर्चा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आम्ही माननीय अपर जिल्हाधिकारी साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे, त्यांनी आमच्या भावना समजून घेतलेल्या आहेत आणि तात्काळ मी शासनाला हा तुमची तीव्रता, तुमची मागणी मी अग्रेसित करतो, पाठवतो, अशा प्रकारचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। तुमच्या मागणीची दखल घेतली नाही तर पुढील भूमिका काय राहणार आहे? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोर्चे आहेत। जर यावर शासनानं सुप्रीम कोर्टामध्ये TETच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल नाही केली तर हिवाळी अधिवेशनावर आम्ही मोर्चा काढणार आहोत। जर यदा कदाचित हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून सुद्धा जर याचिका दाखल नाही केली, आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत। या ठिकाणी आम्ही आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, थांबतो। धन्यवाद।